पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया त्यांच्या कृपादाने कटेचा वितारू त्यांच्या कृपादाने कटेचा वितारू दुसरे चरण संतचिया दुसरे चरण संतचिया कृपादाने कटेचा वितारू बाबाजी सद्गुरू पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतचिया त्यांच्या कृपादाने कटेचा वितारू बाबाजी सद्गुरू करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कटेचा वितारू बाबाजी सद्गुरू दास तुका
मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन को दे विनती बारंबार पवन को दे विनती बारंबार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन को दे विनती बारंबार पवन को दे विनती साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची झाली हे धार झाला समाज व्यापार. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू निवासी छत्रपती शिवाजी राजांचे धर्मगुरु संत तुकोबाराय यांचा चार चरणांचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेसाठी आपण निवडलेला आहे. विठ्ठल 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 या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात की हरीला आपल्याला साठवायचं आहे, पण कशात? हृदयाच्या आतील मंदिरात. बहुतेक हा अभंग तुकोबारायांनी संत शिरोमणी सावता महाराजांना समोर ठेवून लिहिला असावा. म्हणून तुकोबाराय सांगतात की हरीला साठवायचं आहे, पण कशामध्ये? तर हृदयाच्या आतील मंदिरामध्ये. एक साधक विचारतो, म्हणले महाराज तुम्ही सांगताय ते खरंय, पण मग आमचा फायदा काय? कारण आजकाल लोक फायद्याशिवाय कुठलीच गोष्ट कुठलेच काम करत नाही. साधक विचारतो, महाराज तुम्ही सांगताय ते खरंय, पण मग आमचा फायदा काय? त्यावेळेस महाराज सांगतात, म्हणले अरे बाबा त्यांची हेरकाट संपेल, त्याचा व्यापार सफल होईल एवढंच नाही, हरी जर आपल्या हातामध्ये आला तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची गरज नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात हरी शिवाय या जगामध्ये दुसरं काही उरतच नाही. असं महाराज अभंगाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी छोटासा परिहार द्यायचा तो असा. सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 18वे आणि या 18व्या वर्षाची 18व्या दिवसाची सेवा. बरोबर का? महिला मंडळ किती दिवस आहे आता? पत्रिका पाहिली नाही म्हणून चुकी झाली बरं का. मला असं वाटलं श्रावण महिन्यापर्यंत सप्ताह चालतो की काय. आज 4व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अज्ञात पामराच्या वाटेला आली हे माझं परम भाग्य समजते. सुंदर असं नियोजन या ठिकाणी सावता महाराज समिती सोहळ्यानिमित्ताने या सर्व कार्यकर्ते मंडळींनी केलं. एकदा या कार्यकर्ते मंडळीसाठी जोरदार टाळ्या होतं. कारण सप्ताहाचं नियोजन करणं एवढं सोपं नाही. आपण जे इथं बसलोय ना आपण सुद्धा कमी म्हणा नाही. जेव्हा कार्यकर्ते मंडळी हे कार्य उभं करतात त्यावेळेस आपण नाही नाही ते बोलून घेतो. बरोबर ना? महिला मंडळ पुरुष मंडळींना विचारणार नाही, पण तुम्हाला विचारल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, ज्यावेळेस कार्यकर्ते आले गल्लीत आले वर्गणी मागायला, त्यावेळेस आपण आनंदाने देतो का?
उपस्थिती आहे त्यात संगत आहे असे हार्मोनियम वादक प्रेमप्रमाणे सद्गुरू महाराज असतील, गावातील सर्व भजनी मंडळ, परिसरातील भजनी मंडळ आणि ज्यांनी आपल्याला एवढं लांब येऊन सेवा दिली असेल, संगीत विशारद वैद्यनाथ महाराज असतील, बघा एवढ्या लांबून मंडळी परत येऊन पोहोचते पण गावाच्या टाळकरी उभरायला तयार होत नाही. महाराजांसाठी सुद्धा एका जोरदार टाळकरी होत एवढंच नाही तर आनंदी म्हणून आपल्या दिदी देखील या ठिकाणी सुवर्णा दिदी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आता मला सांगा, पुरुष यांना शक्य आहे, त्यांना घरातले काम जास्त नसते, म्हणजे कामच न काढा पण टेन्शन असते, पण स्त्रियांना घर सांभाळावं लागतं. आता घर सोडून 7 दिवस राहणं शक्य आहे का? पण दिदीने सुद्धा आपल्यासाठी वेळ काढला आणि या पर्यंत येऊन पोहोचायचा दिदीसाठी सुद्धा जोरदार करायला एवढंच नाही तर मृदुकाचार्य प्रकाशजी महाराज असते शेगावकर महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. 7 दिवस महाराजही सेवा केल्यानंतर सुंदर असं वाटणं महाराजांकडून काही गोष्टी आहेत काही आणि त्यासाठी महाराजांचा माझा काही परिचय होत असतो, महाराजांनी सगळं काही तुमच्या बाबतीत सांगितलं. म्हणून या ठिकाणी सर्वच मंडळींचे मनापासून आभार. या ठिकाणी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी ताई असतील सगळ्यांचे मनापासून आभार. मध्ये दादा असतील, जर दादाचं नाव राहिलं तर ते माझं नावच बंद करतील. आधीच माझा आवाज आमचा बंद झालेला आहे, म्हणून दादांचे देखील मनापासून आभार. आता सगळ्यांचे आभार मानले, तुम्ही नाही म्हणणार, तुमचे नाही आभार मानले तर मग ऐकणार कोण काय? मग तुमचे देखील मनापासून आभार. या ठिकाणी युट्यूब चॅनलमध्ये दादा आहेत, दादाचे देखील मनापासून आभार. आपल्या काही संस्थेचे काही विद्यार्थी या ठिकाणी आले आहेत, त्यांचेही मनापासून आभार. कार्यक्रमाला सुरुवात त्या ठिकाणी मोठ्या सुंबाने सांगितलं माझं जमणार नाही, आत्याबाई मधल्या सुंबाईकडे गेल्या.
आणि सांगितलं, म्हणले हे सुनबाई आता भाजी बनवलेली आहे, पण जरा कामानिमित्ताने अर्जंट मला बाहेर जायचं आहे, जरा भाजीत मीठ टाकून देशील का? त्यावेळेस मधली सुनबाई सांगते, म्हणले आणते बाई माझी बचत गटाची मीटिंग आहे, माझं काही जमणार नाही. सध्या जोरदार जर नोकरी कोणती असेल तर ती बचत गट. पैसा कमी आणि काम जास्त. पैसे कमी भेटतात पण काम दिवसभर संपत नाही. आता बाई लहान सुनबाईकडे गेल्या आणि लहान सुनबाईला सांगितलं, म्हणले सुनबाई भाजी बनवलेली आहे, पण काही कामाने मला बाहेर जायचं आहे, म्हणून जरा भाजीत मीठ टाकून देशील का? लहान सुनबाई सांगते, म्हणले आता बाई माझी ब्युटी पार्लरची अपॉइंटमेंट आहे, माझं काही जमणार नाही. आता पहिला असं वाटलं घरात मीच मेन आहे, सगळं मलाच बोलतील. घाई घाईने गेले, लागेल तेवढं मी भाजीत टाकून दिलं आणि निघून गेल्या. आता मोठी सुनबाई आली आणि मोठी सुनबाई म्हणले माय जशी पडली म्हणून तसं माझेच फुल झालं म्हणतात का वेळा. म्हणलं मोठी सुनबाई सांगते मलाच फुटतंय, तिने लागेल तेवढं मीठ भाजीमध्ये टाकून दिलं आणि तीही निघून गेली. आता मधली आली, मधली डोक्याला हात लावते, सांगते, म्हणले माय आमची मोठी बाईचा जमाना असाच गया, तिनेही लागेल तेवढं मीठ भाजीत टाकून दिलं, तीही निघून गेली. आता लहानी सुनबाई आली आणि ती सांगते, म्हटले घरात हे सगळे गावडे आहे, मी सुशिक्षित आहे, जर भाजीत मीठ नसलं तर हे सगळे मला बोलतील, म्हणून हे काम मलाच करावं लागेल. तिने देखील लागेल तेवढं मीठ भाजीत टाकून दिलं आणि वरून थोडं जास्तीचं टाकून दिलं. भाजी किती सुंदर आली छान आली ना भाजी. आता मला सांगा जास्त आचारी जमले की स्वयंपाक बिघडण्याची दाट शक्यता असते. म्हणून महाराज सांगतात देव आहे आणि तो एकच आहे आणि त्या देवाला नेमकं काय करायचं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. विला हरी साठ वेला हरी साठ विला हरी साठ वेला हरी साठ विला हरी साठ विला हरी साठ विला हरी साठ विला हरी साठ वेला हरी साठ वेला हरी साठ वेला हरी साठ वेला हरी साठ विला हरी साठ विला हरी साठ विला हरी साठ
मेरे सीने
ठिकाणी अशा पद्धतीने हनुमंतांनी भगवंताला हृदयामध्ये साठवलं. पण तुम्ही म्हणाल महाराज भगवंताला हृदयामध्ये साठवले अजून कोणी कोणी साठवलं तर किंवा भगवंताला प्राप्त करण्यासाठी आळशी पंढरपूरची वारीच केलं पाहिजे असं काय. कारण समजा महाराजांनी काही कधी आळशी पंढरपूरची वारी केली नाही. समजा महाराजांना ठिकाणी बघून त्या ठिकाणी नामाचे जप करायचे. कारण ते जागेवर बसून त्या ठिकाणी नामाचे जप करायचे. आपण पंढरपूरला नामाचे जप करत नाही. पंढरपूरच्या वारीमध्ये आपण निघालो तरी आपलं सर्व चित्त कुठे असतं? घरी. बाबाच्या ठिकाणी बाबाच्या चित्त बाबाच्या बोलतो मुलाला अरे हो माहित थोडी होती का माहित ते काय चारा होता का माहित ते पाणी पाणी होतं का या बाजूने ऐके होतं त्या बाजूने पैसे होतं असं बरं हे निश्चित आम्ही मित्रा बोलता बोलता देशा कसे जास्त हात हात होते अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी
आता महाराजांचा आवाज देखील मॅच करून टाकतात. मी दोघांकडे पाहते मंद कोण नेमकं तेच कळत नाही. मग कौतुक करायला तेवढं कमी. आणि माहिती का सगळे सारखे असले तर मजा असते. आता कीर्तनकाराची काय कारण कीर्तनकार चांगलं कीर्तन करून जाईल. हे लोकांमुळे कीर्तन चांगलं होतं. कारण म्हणणारे वाजणारे कीर्तनकार बोलून बोलून किती बोलणार. म्हणून आमचं काय असतं आमच्या भगवतीला पहिले मान द्यावा लागतो. मग इतर लोकांना आम्ही मान देतो. विठ्ठल भगवंत निघाले सावता महाराजांना भेटण्यासाठी जसे निघाले असताना त्यांना ज्ञानदेव आणि नामाश्रेष्ठ नामदेव दोघं भेटले आणि दोघांसोबत त्या ठिकाणी भगवंत निघाले. आता चालता देवाच्या लक्षात आलं की माऊलींना ज्ञानाचा आणि नामदेवरायांना नामाचा अहंकार झाला. आता देवाला अहंकार सहन होत नाही. देवाला अहंकारी लोक आवडत नाही. अहंकारी लोकांपासून देव दूर असतो. एकदा ज्यावेळेस राधा आणि भगवंत रासलीला सर्व गोपिका सह करत होते. गोपिका सह रासलीला करता करता नाचत होते. त्या ठिकाणी रासलीला करता करता देवाने नाचता राधाराणी आपल्या खांद्यावर घेतलं. आता राधाराणी बघायला लागली की सर्व गोपिका खाली आणि मी देवाच्या खांद्यावर आहे. राधाराणीला अहंकार झाला. देवाची शेती प्रमुख राधाराणी खांद्यावर बसल्या होत्या. अहंकाराचं ओझं देवाला व्हायला लागलं. देवाने सांगितलं राधाराणीला की आता एक काम कर. नाचताना ही झाडं जी मध्ये येत आहे या झाडांना तू बाजूला करण्याचं काम कर. राधाराणीला सांगितलं. राधाराणीने दोघं हातांनी झाडं बाजूला करायला सुरुवात केली. जसे दोघं झाडांना हात लावला देव मुक्त झाले आणि राधाराणीला तिथंच लटकून गेलं. का? अहंकाराचं ओझं झालं होतं ना. म्हणून देवाला अहंकार आवडत नाही. इथं देवाला कळलं की माऊलींना आणि नामदेवरायांना अहंकार झाला. देव तिथून मुक्त झाले आणि जसे गेले धावत धावत सावता महाराजांकडे आणि सावता महाराजांना आवाज दिला. म्हणले अहो सावतोबा ऐका ना मला जपायला जागा द्या. सावतोबा म्हणतात देवा तुला आणि कधीपासून लपण्याची गरज पडली. तू स्वतः चोर आहे. तुझ्या मागे कुठे चोर लागला. भगवंत सांगतात म्हणले सावतोबा ऐका ना मला लपायला जागा द्या ना. त्यावेळेस सावतोबा सांगतात देवा चिंता करू नका. सावतोबाच्या हातामध्ये विडा होता. सावतोबाच्या हातामध्ये विडा होता. सावतोबाने एका क्षणाचा विलंब न करता विचार न करता विडा आपल्या छातीमध्ये घातला आणि छाती फाडून देवाला सांगतात म्हणले देवा लपा आता इथे. विडा सगळ्यांच्या हातामध्ये होता पण छाती फाडून भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवण्याचं सामर्थ्य फक्त माझ्या सावता महाराजांमध्ये होतं. साठविला प्रेमाचे आगार सावता सागर प्रेमाचे आगार
करू शकतो. साधा माणसाने सुद्धा शेतामध्ये काम करता करता असेल, घरात असेल, पण भक्ती कशी केली? घरी बसूनच केली. जनावरांना म्हणतात ना, हृदय भक्ती खाणं केलं. आता विठ्ठल कोंडीला नरीला पंढरीचा चोरा धरीला पंढरीचा चोरा धरीला पंढरीचा चोरा धरीला पंढरीचा चोरा धरला पंढरीचा चोरा धरीला पंढरीचा चोरा गळा बांधून या दोरा धरीला पंढरीचा चोरा गळा बांधून या दोरा धरीला पंढरीचा चोरा धरीला पंढरीचा चोरा धरीला पंढरीचा चोरा धरीला पंढरीचा चोरा धरला पंढरीचा चोरा त्यांची सरली सरली येरधार त्यांची सरली 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 येरधार त्यांची सरली सरली त्यांची सरली सरली झाला सफल या पदाला झाला सफल या पद या पद या पद त्यांची सरली 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 येरदार त्यांची सरली 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 येरदार त्यांची सरली 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 येरदार त्यांची सरली 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 त्यांची सरली झाला सफल या पद 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 सफल या पद आता व्यापार म्हटला की जनरली तुमच्या आमच्या डोक्यामध्ये व्यवसाय येतो. पण व्यवसाय हा जिवंत असेपर्यंत करता येतो. हा जन्म महत्वाचा व्यापार आहे. आता मला सांगा, बरेच लोक म्हणतात की ताई हा जन्म महत्वाचा व्यापार सफल करून आमचा काय फायदा? ऐका ना दादा, आपलं जीवन हे दुःखमय आहे. आपल्या जीवनामध्ये दुःखच दुःख आहे. आणि सर्वात जास्त दुःख जर कोणाला असेल तर पुरुष मंडळीला असेल. कारण का? सरकारने त्याच्यावर मोठा अन्याय केलाय. अर्ध तिकीट स्त्रियांना, 1500 रुपये महिना स्त्रियांना. मग पुरुषांनी काय करावं? म्हणून घाबरू नका, तुमच्यासाठी सुद्धा लाडका जावई योजना घेणार आहे. यांना 1500 ना तुम्हाला 2000 भेटते. घाबरू नका, समाधान करून घ्यायचं. भेटले नाही भेटले पण आपण समाधान करून घ्यायचं. मी आल्यापासून पाहते तुमचे चेहरे उतरले. पण असं नाही की राजकारणा राहिली असते तर थोडंसं काहीतरी मी पण
विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार या संसारात दुःख आहे. दुःखच दुःख. बरोबर आहे ना आजीबाई? दुःख आहे ना? आहे ना महिला मंडळ दुःख? बाबा आहे ना दुःख? तुम्ही आनंद वाटत का? महिला मंडळाला दुःख. आता तुम्ही सांगा दुःख आहे. मग मला सांगा संसार सोडून द्या ना. चला आमच्याबरोबर आश्रमात. तेवढंच मदत होईल आम्हाला. सोडता का तुम्ही संसार? नाही. मग म्हणण्यापुरतंय संसार दुःखी आहे तरी आपण सोडत नाही. एवढं दुःख असल्या सुद्धा आपण संसार सोडत नाही. हे मी नाही, पाहुणे सांगतात मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवणाची श्रवणी कैची सुमणीच्या अंथरुणी इंगळाची. या संसारामध्ये दुःखच दुःख आहे. या संसारात सुखी कोणीच नाही. दुःखी कशावरून? आपण स्वतः दुःखी होतो. आपण स्वतः दुःखाला कारणीभूत आपण स्वतः आहोत. कुठल्याही गोष्टीला दुःख लावून घेणं हे आपण करतो. आता दुःख काही करून पाठवलेलं नाही. दुःखी होतो आपण. शेजाऱ्याचं चांगलं झालं तरी आपण दुःखी होतो. शेजारच्या बाईने चांगली साडी आणली तरी आपण दुःखी होतो. पुरुष मंडळीला हेवा नसतो. त्यांचं बिचारांचं लग्नाला जरी गेले ना तर ते मंडपात नवरदेवापर्यंत पोहोचे शर्टाचे बटणं लावतात. कुठची जाईपर्यंत शर्टाचे बटणं लावतात. पण महिला मंडळ आपल्याला तयारी करायला 1 तास लागतो. आणि लग्नाचे मूड वगैरे काढली तेव्हापासून आपली तयारी करते. मग आपण तरी पण दुःखीच असतो पुरुष मंडळींपेक्षा. एवढं दुःख या जीवनामध्ये आहे. मग या दुःखामधून जर निघायचं असेल त्यासाठी आपल्याला भगवंताला हरीला आपल्या हृदयामध्ये स्थान देणं गरजेचं आहे. माता भगवंताला हरीला जर हृदयामध्ये स्थान द्यायचं असेल तर त्यासाठी आधी आपलं हृदय आपल्याला स्वच्छ करावं लागेल. मग तुम्ही म्हणा महाराज तुका म्हणे चित्त करावे निर्मळ 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 गोपाल दे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ तुका म्हणे चित्त करावे आपल्या हृदयामध्ये घाण भरलेली आहे. आणि या सगळ्यांना मान्य करायचं आहे. घाण कसली तर द्वेष, वाईट भावना. दुसऱ्याविषयी द्वेष असतो मनामध्ये, दुसऱ्याविषयी वाईट भावना असते मनामध्ये. स्वतःला अहंकार असतो. आम्हाला कुणाची गरज नाही, आमच्या आम्ही समर्थ आहोत, अशा गोष्टी आपल्याकडे आहेत. आणि तीच घाण आपल्या हृदयामध्ये आहे. मग जोपर्यंत ती घाण आपल्या हृदयामध्ये आहे तोपर्यंत भगवान तर आपल्या हृदयामध्ये वास करणार नाही. मग तुम्ही म्हणता महाराज आम्ही एवढा देवदेव करतो, आम्ही एवढी भक्ती करतो, मग देव आम्हाला प्रसन्न का होत नाही? आमची परीक्षा देव का घेतो? कारण बरेच लोक म्हणतात नाही देव केला तरी सुद्धा भोग हे भोगावेच लागणार आणि नाही केला तरी सुद्धा भोगावेच लागणार. आहे का? देव परमार्थ करणाऱ्याला देव करायला सुद्धा मरावंच लागतं. आणि ज्याने नाही केला, जो आयुष्यावर गटारीत जोडला त्याला सुद्धा मरावंच लागतं. पण ऐका, ज्यावेळेस माणसं आपल्या पिलांना तोंडामध्ये घेते, आपल्या स्वतःच्या पिलांना तोंडामध्ये घेते, तेव्हा ती दात सुद्धा त्या पिलांना लागू देत नाही. पण तीच माणसं जेव्हा उंदराला तोंडामध्ये घेते तर त्या उंदराला सोडते का ती? तसं मरणाचं आहे. आपण जर परमार्थ करून देवाची भक्ती करून मेलो तर तसंच आपलं होणार आहे. त्याच्यामुळे असं समजू नका की पिकाला ही तिकडे जातो
हे भोगावं लागतंय. त्यावेळेस भगवंताने आठवण केली म्हणजे भीष्म पितामहा, ज्यावेळेस तुम्ही गंगेवर स्नान करून जात होते त्यावेळेस तुमच्या रथासमोर एक सरडा आला होता. सरडा आला आणि तुम्ही विचार केला, सरडा हा शूद्र जातीचा आहे, आपण जर त्याला ओलांडून केलं तर आपल्याला त्या ठिकाणी परत गंगेचं स्नान करावं लागेल. म्हणून तुम्ही रथाच्या खाली उतरला आणि आपल्या बाणाच्या टोके त्या सरड्याला उचललं आणि तुम्ही बाजूला फेकलं. पण घडलं काय, तो सरडा बाजूला रस्त्यावर न पडता एका काट्याच्या झाडावर पडला आणि 21 दिवस तो त्या काट्यावर त्या ठिकाणी राहिला. आणि त्यावेळेस त्या सरड्याने श्राप दिला होता की ज्याने कोणी माझी अशी अवस्था केली असेल तो त्याची सुद्धा अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही. आता भीष्म पितामहांची भक्ती कमी होती का, त्यांना सुद्धा ते भोगावं लागलं, तर आपण कुठे लागतो, आपल्याला सुद्धा भोगी भोगावेच लागते. म्हणून माणसाने असं कधी म्हणून देव केला आणि देवाला प्राप्त झाला नाही. आपल्या मनात द्वेष, वाईट द्वेष भावना काही असतील, अहंकार असेल, हा काढून टाका. प्रत्येकाच्या मनामध्ये अहंकार आहे. येतं नारद मुनींना सुद्धा अहंकार झाला होता. नारद मुनींना अहंकार झाला. नारद मुनी देवाकडे आले, नारायण नारायण या पुढे या. अहो येतं नाही तिथं नारद मुनींना देवाने सांगितलं होतं मी पुढे या. नारद मुनी पुढे आले. देवाने विचारलं, काय हो नारद मुनी, एवढ्या दिवसापासून तुम्ही कुठे गेला होता? त्यावेळेस नारद मुनी सांगितलं, म्हणजे तेव्हा लॉकडाऊन होतं ना म्हणून येणं झालं नाही. पण ऐका ना, तेव्हा मी आहे ना तुमचं सर्वात श्रेष्ठ नाम धरण सागर, तुमच्या भेटीला आलो ना. त्यावेळेस भगवंत सांगतात, म्हणजे नारद मुनींना सुद्धा मी जी बाधा झाली बरं का, मी पण त्याच्या सुद्धा अंगी आला बरं का. नारद मुनींना भगवंत सांगत म्हणले, नारदा एवढं सांगू नको, तुझ्यापेक्षा जास्त भक्ती करणारा साधक माझा आहे. म्हणले कुठे? म्हणले त्या कच्ची गावामध्ये. म्हणजे त्याचं नाव आणि पत्ता द्या. नाव पत्ता दिला आणि नारद मुनी तुमच्या गावामध्ये आले. येतात का तुमच्या गावामध्ये आता नारद मुनी? येतात ना? आहेत का तुमच्या गावात? असतील. कारण तिथे नारद आणि नारद असल्याशिवाय गावात तुम्ही. नारद मुनी आले. एक साधक तुळशी मातेला पाणी घालत होता आणि विचारलं, म्हणले का हो अमुक अमुक तुम्हीच का? म्हणले हो मी. मग मला सांगा ना, तुम्ही देवाची भक्ती किती वेळ करतात? म्हणले सकाळी उठलो, पहिला तांबे पाण्याचा अंगावर टाकला की तेव्हापासून मी नामस्मरण करायला सुरुवात करतो, देवपूजा करतो, आरती करतो, तुळशी मातेला पाणी घालतो, देवाचं नाव घेऊन त्या ठिकाणी मी थांबवतो. म्हणजे किती वेळ लागतो? म्हणजे लागतो 1 सव्वा तास. नारद फक्त राग म्हणजे फक्त 1 सव्वा तास रागाने देवाकडे गेले. म्हणजे देवा तो साधक फक्त 1 सव्वा तास तुझं नाव घेतो, मी 1 सव्वा तास तुला दिसत नाही, तरी तू म्हणतो की सर्वात श्रेष्ठ नाम करत साधक तो आहे. देवाने सांगितलं, नारद मुनी तुम्ही जास्त काही बोलू नका, एक काम करा, या ठिकाणी तेलाची वाटी आहे तुमच्या हातामध्ये देतो, तिच्यात तेल टाकतो, गावाला प्रदक्षिणा घाला. पण प्रदक्षिणा घालत असताना एक थेंब सुद्धा तेल खाली पडायला नको. त्या ठिकाणी नारद मुनी होकार दिला. काय विशेष आहे म्हणले, आमच्या गावाचे रस्ते चांगले, आमच्याकडचे आमदार खासदार चांगले, आंधळा माणूस सुद्धा त्या रस्त्याने सरळ चाले, असे रस्ते. पण आम्हाला खूप खड्डे लागले बरं का बायकांना, आमची गाडी फसणार होती. त्या ठिकाणी नारद मुनी होकार दिला आणि निघाले नारद मुनी प्रदक्षिणा घालण्यासाठी. प्रदक्षिणा झालं प्रदक्षिणा घालून देवासमोर आले आणि लांबूनच आवाज दिला. म्हणले, देवा मी जिंकलो बरं का, हे बघा एक थेंब सुद्धा तेल इथून सांडलं नाही, म्हणजे मी आहे ना सर्वात श्रेष्ठ नामधारक साधक. देवाने सांगितलं, नारद मुनी निकाल लागण्याच्या आधी काय तुला ओरडायचं काम करू नका, आधी जवळ या, मला सांगा तुम्हाला किती वेळ लागला? म्हणले 7 घंटे. मग 7 घंट्यात माझं नाव किती वेळ घेतलं? नारद मुनी आता शेंडी खायला लागले. म्हणले, देवा मी वाटीकडे पाहावं की तेलाकडे पाहावं, या सगळ्या भानगडीमध्ये मी तुझं नावच घ्यायला विसरलो. म्हणले, नारद मुनी मी हेच सांगतोय की तुझ्या हातामध्ये मी फक्त वाटीवर तेलाचं ओझं दिलं तरी तू नामस्मरण करायला विसरला, आणि बिचाऱ्या वारकऱ्याला मी ताटीवर प्रपंच दिला तरी देखील तू न चुकता माझं नाव घेतो. मग मला सांगा ना सर्वात श्रेष्ठ नामधारक साधक कोण आहे? म्हणून माणसाने व्यर्थ अहंकार त्या ठिकाणी करायला नको. पण आपण कितीही सांगितलं तरी कायम निष्ठ बसतं. इथं मला असं वाटतं एवढ्या जणांमध्ये सगळ्यांचं चित्त इथं असेल असं नाही. बऱ्याच जणांचे चेहरे जसे तसेच असतात. ते म्हणतात ना, थोडी गौरी तिथं काही फरक पडत नाही. चांगलं सांगा की वाईट सांगा, काहीच फरक नाही. येतं का नाही? आजी समोर बसल्या होत्या, त्या आजीचा चेहरा असा होता जसं
म्हणजे 50 रुपये मी घेईन. म्हटलं ठीक आहे. त्यांचं झालं काय, पेटी मास्टर दादा थोडा करायला लागले. त्यांनी 5 बोर्ड दाखवले. म्हणजे पेटी मास्टर दादा हे नव्हते बरं का, ते दुसरं होते. इकडची मंडळी साधी सोयी मंडळी, त्यांना पण होकार दिला. आता गायनाच्या मंडळी 2 काय म्हटले लागून आलेले 5-50 रुपये तर लागतील. त्यांनी मला सुरुवात केली, तो गाणं सांगितलं. आता मी त्यांचे 100 त्यांच्याकडे घेऊन टाकले, मी यांचे 100 यांच्याकडे, आणि मी राहिले जागेवर. आता त्यांनी शांत बसावं की नाही, विश्वास नाही लोकांना, विश्वास नाही, शांत बसायला पाहिजे ना. इकडे पेटी मास्टर दादांनी सुरू केलं, मला बोलू दिलं नाही. माझे पैसे कधी देशील सांग पकवाजा, माझे पैसे कधी देशील सांग पकवाजा, माझे पैसे. आता मी त्यांच्याकडे बघायला लागले. इकडे पकवाजवाले दादाजी काही सोपे नव्हते. त्यांनी सुरू केलं इकडून, देत नाही, देत नाही, देत नाही, देत नाही, त्यांनी सुरू केलं. म्हटलं चाललं काहीतरी तर करावं की नाही. आता मध्यस्थी कोणते असतं, ताणकरी मंडळी मागून उठली, देऊन टाक, देऊन टाक, देऊन टाक, देऊन टाक, देऊन टाक, देऊन टाक, त्यांनी सुरू केलं. आता म्हटलं काय, म्हणजे विश्वास नाही एकमेकांवर. या जगामध्ये विश्वास ठेवावा कोणाला, विश्वास अजिबात नाही. लोकांना देवावर सुद्धा विश्वास नाही. बरेच लोक महिला मंडळ आपल्याला देव आहे की नाही हे सुद्धा कळत नाही. बऱ्याच महिला मंडळाला सांगितलं, ताई तुम्ही आता प्रदीपजी मिश्रा यांच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून सगळेच महादेवाची भक्ती करायला लागले. मला असं वाटतं थोडं कमी झालं. आता सुरुवातीला खूप जास्त होतं, आता थोडं कमी झालं. कमी होता 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 पूर्णच कमी होईल, म्हणजे पहिल्यासारखं होईल का? हो नाही तर तो होईल ना. देवाला देव माणूस होता त्याच्यामुळे होता, म्हणजे आहे ते देव माणूस आहे. त्या माणसाने आपल्याला भगवानचं समोर आणून दाखवले. नाहीतर आपल्या इथं महादेवाच्या मंदिरामध्ये कुत्रे लोळत होते, पण त्यांच्यामुळे भक्ती करायला लागलो. पण भक्ती करता करता सुद्धा वाढ आपल्या घरामध्ये. सकाळी उठून बाया उठायच्या, आरतीचं ताट घेतलं की चाललंय महादेवाच्या मंदिरात, आणि सासूबाईकडे गुरगुरायच्या, कामं सोडल्या चालेल मंदिरात. पण ऐका ना महिलांकडे, मंदिरात येऊ घरात नाही, मंदिरात येऊन बसा आणि माझी पूजा करा. घरात असणाऱ्या सासू सासऱ्यांचं सुद्धा ऐकत चला, त्यांची सुद्धा सेवा करत चला. कारण ज्यावेळेस मुलगा लहान असतो तेव्हापासून आई आणि वडील दोघं ही स्वप्न बघायला सुरुवात करतात की आता जर आराम नाही भेटला, मोठा झाल्यावर भेटेल, त्याचं लग्न झाल्यावर भेटेल, सुनबाई घरात आल्यावर आराम भेटेल. पण सुनबाई आल्यावर आराम तर भेटत नाही, पण सोड व्हावं लागतं. असं करू नका. दादागिरी कोणाची टिकली, तुमची टिकेल. त्या सासू आहेत, तुम्हालाही सासू व्हायचंय, त्याच्यामुळे कोणावर सासूला सासू समजू नका, आई समजून सांभाळ करा. आणि सासूबाईला सांगते, सुनबाईला सुनबाई समजू नका, मुलीसारखं प्रेम द्या. जर तुम्ही असं केलं तर भगवान महादेव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. पण विनाकारण जर तुम्ही देखावा करत चुकला तर ते शक्य होत नाही. देवाला सुद्धा डोळे असतात, देवही पाहतो. कारण ज्याने आपल्याला घडलेला आहे तो आपल्याला ओळखत असेल ना. म्हणून भक्ती करायची असेल ना, प्रामाणिकपणे करत चला. त्या ठिकाणी आपण भक्ती करायचं सोडतो. नवरात्र म्हणता अशी भक्ती, अशी भक्ती, भक्ती करता करता बरेच भक्तीला तयार होतात. आता इतर कोणी असेल ना, माफ करा, मी तुम्हाला बोलत नाही, जनरल विषय आहे. देव आहे हे आपण मान्य करत नाही, पण भूत आहे हे मान्य केल्याशिवाय राहत नाही. बऱ्याच महिला मंडळ, पुरुष मंडळींना बिचारांना कामं असतात, ते या गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण नवरात्रीमध्ये आपले ठिकाणी सुरू झाल्याशिवाय राहत नाही. 9 दिवसाचा उपवास, आणि तेव्हा मग म्हणतो आपण काही चहा हे ते चालूच असतं. आम्ही ज्यावेळेस नवरात्रीमध्ये कार्यक्रमाला गेलो महाराज, बस स्टॉपवर एका बाईने बसमधून उतरली आणि गेलो सुरू बस स्टँडवर, सैया 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 बस स्टँडवर. आता पती तिथं आला, तिला म्हणतो, बोलो माँ तुम्ही क्या चाहिए. कोण म्हणतो, कोण म्हणतो, पती. पतीला माय म्हणतो, माय. तेव्हा माय येते अंगामध्ये. ती सांगते, बेटा मुझे कापूर चाहिए, कापूर पाहिजे त्यांना. कंडक्टर सांगतो, ताई चला लवकर वेळ होतोय, पण ताई लक्ष देत नाही. ताई तर सुरू तिथं सैल्या सैल्या सुरूच होतं. शेवटी कंडक्टरने बेल मारली, ड्रायव्हरने गाडी सुरू केली, तिचं लक्ष गेलं आणि ती जोरात बोलली, म्हणजे अहो थैल्या 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 थैल्या. आता मला सांगा, खरंच भूत होतं का तिच्या अंगात? पण विनाकारण नाट्य करता, जे आहे त्याला मान्य करत नाही आणि जे नाही त्याला. बरेच ठिकाणी असे एक प्रकार आहे, तो गर्दी कवटाळचा. बऱ्याच महिला आजारी पडलेले की लगेच सांगता, बाई त्याला काहीतरी करणी करते. मला सांगा, करणीचं जर एवढं कोणी जागतिक होत राहिलं असतं तर आपल्या भारत देशाच्या सीमेवर एवढे जवान उभे करावे लागले असते तर लगेच 2-4 महिला गेल्या असत्या आणि त्यांनी पडलं असतं, पाकिस्तान का नाश हो.
काहीच नाही, कमी तोटा वगैरे काहीच नाही. महाराज म्हणतात करा रे
काढून खायचे. आता एक दिवस गेले, त्या ठिकाणी राजा होता, राजा काही करत राजाने मोठा हवन ठेवला. हवनामध्ये पूजा झाली होती. पूजा संपन्न झाली. राजाची बहीण आली होती. राजाची बहीण आली आणि आपल्या बहिणीला सांगते, म्हणले बहिणी नाव घ्या ना. इथं माझ्या बहीण आहे आज केली घ्यायचं का नाव? अहो तुम्हाला विचारते, मी नाही घेणार, बहिणीला नाव घ्यायचं. नाव घ्यायचं का? वैदिने नाव घ्यायला सुरुवात केली. आता ती वैदिने आधी सुरुवातीला लाजू लागली. आता नाव घ्या म्हटल्यावर म्हातारा बाया सुद्धा लाजतात. मी जर डायरेक्ट बोलली आजी माहीत नाही नाव घ्या, तुम्ही लाजणार की नाही? तसे ती पण लागत होती. पण तिने विचारलं घ्यायचं का नाव? आणि घ्यायचं का? तिने नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मोमोस आहे, पांढऱ्या पांढऱ्या दुधाची मोमोस आहे, हरिचंद्र राजाची बायको नाव घेते बाकरवाडी हे बाय. आता मला सांगा ती कोण होती? वहिनी. आता कोण झाली ती राजाची राणी. पण तिचा स्वभाव बदलला का? आधी होती दासी पण राणी झाली तिसी. हिचे हृदय राहिना मूळ स्वभाव राहिना. हिचे हृदय राहिना मूळ स्वभाव राहिना. आउट हाथ का मानव दे अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया ना जमाना कोया. 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 आता मला सांगा, जर दोन कान दिले नसते देवाने तर कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला मास्क अडवायला कुठे ठोकायला लागले असते. बरोबर ना? म्हणून देवाने आधीच विचार केला आणि दोन कान देऊन ठेवले. दोन डोळे दिले चांगले जग पाहण्यासाठी. चांगलं बघत चला, वाईटकडे दुर्लक्ष करत चला. पण आपण ते करत नाही. तोंड दिले आहे नामस्मरण करण्यासाठी. भजन गोमाता देवी दिला दे भजन गोमाता.
ज्यावेळेस सिद्धी जोहर नावाचं त्या ठिकाणी संकट आपल्या राजावर आलं, राजे पन्हाळा गडावर होते, राजाला संकट आले, सिद्धी जोहरने पन्हाळा गडाला वेढा घातला होता. सिद्धी जोहरकडे 46,000 सैन्य होतं आणि आपल्या राजांकडे मात्र फक्त 1200 मावळ त्या ठिकाणी होते. आता राजांना विचार पडला, धो पाऊस चालला होता, राजांना विचार पडला की आपण आता इथून निघावं कसं. राजांना जायचं होतं विशाळगडाकडे. या ठिकाणी सिद्धी जोहरने वेढा घातला होता, रात्रंदिवस वेढा होता. राजे विचार करू लागले इथून निघायचं कसं. पण राजे हुशार होते. राजाने विचार केला आपण इथून 2 पालख्या काढायच्या, पण 2 पालख्या काढल्या तर दोघं पालख्यांमध्ये बसण्यासाठी, एका पालखीत तर राजे बसतील पण एका पालखीत बसण्यासाठी हुबेहूब राजासारखा दिसणारा मुलगा पाहिजे होता. आणि राजाच्या डोक्यामध्ये विचार आला माझ्यासारखा कोणी दिसणारा असेल तर तो म्हणजे शिवा काशीद. आधी समाजाचा शिवा काशीद म्हणून मुलगा होता आणि तो हुबेहूब राजासारखा दिसत होता. राजाच्या डोक्यामध्ये आलं, पण राजाने विचार केला शिवा काशीदला जर आपण सांगितलं आणि शिवा काशीद जर मारला गेला तर आपण त्याच्या पत्नीला, त्याच्या आईला काय उत्तर द्यायचं. म्हणून राजे विचारात पडले आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरत शिवाच्या कानापर्यंत गेली. विठ्ठल जिरे टोप द्या, राजा मला तुमची भवानी तलवार द्या, राजा मला तुमचे कपडे द्या. राजाने विचारलं म्हणले शिवा तू सांगतोस ते खरंय, पण तुला माहिती आहे का ज्यावेळेस तू माझा जिरे टोप घेशील, माझे कपडे घेशील, माझा शेला घेशील, माझी भवानी तलवार घेशील, मला वाटत नाही तू जिवंत वापस येशील. त्यावेळेस शिवाने सांगितलं म्हणले राजा शिवा न्हावी म्हणून मरण्यापेक्षा छत्रपती राजा म्हणून जर गेलो तर माझं काहीतरी नाव होईल, पण राजा मला एवढी संधी द्या, एवढी संधी द्या. राजाने विचार केला ठीक आहे. शिवा काशीदला चालणं बोलणं सगळे काही गोष्टी राजाने शिकवल्या. 2 पालख्या तयार झाल्या. एका पालखीमध्ये विशाळगडाकडे जाणाऱ्या पालखीमध्ये राजे बसले आणि सिद्धी जोहरकडे जाणाऱ्या पालखीमध्ये त्या ठिकाणी शिवा काशीद बसला. सगळं काही शिकवलं, मात्र राजाने एक गोष्ट राजे विसरले. त्या ठिकाणी शिवा काशीद सिद्धी जोहरकडे पोहोचला. राजे दरवेळेस उजव्या बाजूने पालखीमधून उतरायचे, मात्र शिवा काशीदला शिकवलं नव्हतं. शिवा काशीद हा डाव्या बाजूने उतरला, डाव्या बाजूने उतरला आणि तिथल्या सरदाराने ओळखलं आणि त्याने आवाज देऊ लागला दगा दगा किया काफिरोने, हा शिवा नाही, हा कोणीतरी बहिरूपी आहे. त्या शिवाला ताब्यामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी सिद्धी जोहरकडे नेण्यात आला. सिद्धी जोहरकडे नेलं. त्या ठिकाणी सिद्धी जोहरने ते शिवा काशीदचे हात पाय असे बारीक बारीक तुकडे करून एका गोळीमध्ये भरले आणि त्या ठिकाणी छत्रपती राजांकडे पोच करण्यात आले. छत्रपती राजांजवळ ते पोच करण्यात आले. राजांनी पाहिलं आणि राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू त्या ठिकाणी येऊ लागले. राजे रडू लागले. राजांनी विचार केला की आता शिवाच्या घरी आपण काय सांगावं. राजांनी त्या ठिकाणी विशाळगडावर शिवाचं दशक्रिया विधी वगैरे त्या ठिकाणी सर्व काही केलं. विशाळगडाच्या बाहेर मातीला देखील माहिती होऊ दिलं नाही. सगळं एक दिवस निघत गेला. आता राजांच्या मनामध्ये आलं की आपण शिवाच्या गावी गेलं पाहिजे आणि शिवाच्या आईला पत्नीला सांगितलं पाहिजे. म्हणून गावच्या मुखियाला त्या ठिकाणी पत्र पाठवलं आणि सांगण्यात आलं की राजे तुमच्या गावामध्ये येत आहेत. त्या गावात सर्वीकडे तयारी त्या ठिकाणी झाली आणि राजे निघाले. गावात राजे आले. इकडे शिवाच्या आईने ते शिवाच्या पत्नीला सांगितलं म्हणले बेटा ज्यावेळेस राजे आपल्या घरी येतील ना तर राजांची आरती तूच करायची. नवीन पोळी होती, सुंदर अशी तयारी केली. तयारी करून त्या ठिकाणी आरतीचं ताट घेऊन उभी राहिली. राजे गावामध्ये आले. राजे शिंप्यांच्या गलीला आले, राजे माण्याच्या गलीला आले, राजे त्या ठिकाणी न्हाव्यांच्या गलीला आले आणि चालत चालत दरवाजापर्यंत आले. मुलगी त्या ठिकाणी ताट घेऊन आली. राजांना औषध करणार तोपर्यंत मागून आवाज आला बेटा तू राजांची आरती करू नकोस. त्यावेळेस त्या मुलीला राग आला. तिने बाजूच्या काळीजवळ ताट दिलं आणि ती रागाने घरात निघाली. राजांची आरती झाली. राजे घरात आले. राजे खाटेवर खाली बसले आणि राजाच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या आणि गुळाचा घडा दिला. राजांनी विचारलं म्हणजे आई पोरीने सुंदर तयारी केली होती, तिला का तू माझं पूजा का नाही करू दिली. म्हणजे राजे तुम्ही जरी जगाचे माध्यम असाल पण मी सुद्धा एक आई आहे. ज्यावेळेस तुम्ही शिंप्याच्या गलीला आलात मला असं वाटलं माझा शिवा घराजवळ तुमच्या पाणी उभा आहे.
ठिकाणी स्वागत मी करणार आहे आणि माझा शिवा जर आला असता तर माझा शिवा एवढा शांतपणे तुमच्या मागे आला नसता, तो नाचत कुदत घरापर्यंत पुढे आला असता. राजांनी ऐकलं आणि हाताचा तांब्या खाली सोडला. राजे जसा जसा रडू लागले म्हणजे आई आता मी काय करावं, शिक्षा म्हणून मी काय करावं मला सांग. राजांनी त्या ठिकाणी हिरे मोती सगळं काही दागिने आई समोर ठेवले. आईने सांगितलं राजे मला याची गरज नाही. म्हणजे आई सांगा ना माझी काय शिक्षा असेल. म्हणजे एवढी की माझा मुलगा माझा शिवा दर सणाला घरी यायचा आणि माझ्या हाताची पुरणपोळी खायचा, माझा शिवा पोळ्याला घरी यायचा, माझ्या हाताची पुरणपोळी खायचा आणि माझ्या काही बैलांना सुद्धा खाऊ घालायचा. त्यावेळेस म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा पोळ्याला यावं, माझ्या हाताची पुरणपोळी खावी आणि माझ्या गाई बैलांना सुद्धा खाऊ घालावी. राजाने सांगितलं आई ठरलं की मी प्रत्येक पोळ्याला या ठिकाणी येईल आणि तुमच्या हाताची पुरणपोळी खायला तुमच्या गाई बैलांना सुद्धा खाऊ घालेल. त्यावेळेस आईने सांगितलं राजा ठरला की मग जो गेला तो राजा होता आणि जो आहे ना तो माझा शिवा आहे. अनेक मावळ्यांनी आपल्या राजासाठी आपल्या जीवनाचे प्राण पणाला लावले आणि आपल्या जीवनाचा व्यापार सफल करून घेतला. तर मावळे म्हणायचे एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय या किल्ल्याच्या दगडावर. मारे मारे
शेर तो दगा येऊ म्हणला 2 तास. आता एक काम करा, नाही म्हणतो वाढून टाळ्या वाजल्या, कलाकार मंडळींसाठी तरी टाळ्या वाजवा. प्रेम आहे म्हणूनच टाळ्या वाजल्या असो. या ठिकाणी बोलता बोलता आपली वेळ संपलेली आहे, पण शेवटी 5 मिनिटं प्रत्येक कार्यक्रमामध्ये देशभक्तीपर घेत असते. या ठिकाणी आपला देश जर सुरक्षित असेल तर तो म्हणजे फक्त 3 लोकांच्या जीवावर, सती, संत आणि शूर. सती ही बाळाला जन्म देऊन त्या ठिकाणी संस्कार घडण्याचं काम करते, संत हे संस्कृती घडवण्याचं काम करतात आणि शूर हे आपल्या देशाच्या सीमेवर उभं राहून रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण त्या ठिकाणी करत असतात. बरेच लोक म्हणतात, ताई तुम्ही या शहीद जवानांविषयी बोलता, त्यांना तर भरपूर पगार आहे, ते मेल्यावरही भरपूर पैसा भेटतो, त्यांना भरपूर त्या ठिकाणी फॅसिलिटी असतात. पण ऐका, आपल्याला त्यांचा येणारा पैसा दिसतो, पण तो पैसा कमवताना त्यांना काय त्रास होतो हे मात्र आपल्याला दिसत नाही. ज्यावेळेस एखाद्या आई वडिलांना एकटा मुलगा असतो, ज्यावेळेस ते बाळ लहान असतं त्यावेळेस ते अर्धा तास नाही सापडलं तर ती आई अख्खं गाव त्याला शोधत फिरते स्वतःच्या बाळाला, आणि तेच बाळ मोठं झाल्यावर तीच आई देशाच्या रक्षणासाठी 6 महिने त्या ठिकाणी सीमेवर पाठवते. मला सांगा, त्या आईच्या दुखाणाऱ्या भावनांची किंमत पैशापेक्षा जास्त आहे? ज्यावेळेस एकटा मुलगा आज हातामध्ये जीव घेऊन सीमेवर उभा आहे, त्या आईची झोप असेल का निवांत, त्या वडिलांची झोप असेल का निवांत, पण आपण सहजच म्हणतो की त्या ठिकाणी त्यांना भरपूर पैसा आहे. अहो, कुठल्या नातेवाईकांमध्ये नाही, कुठल्या कार्यक्रमात नाही, फक्त आणि फक्त देशाची रक्षा करणं. आज ते जर सीमेवर उभे राहिले नसते तर आपण सुखाची झोप घेतली असती का या ठिकाणी? त्यांच्या जीवावर आपण सुखाची झोप त्या ठिकाणी घेत आहोत. एकटा मुलगा असतो, लग्न असतं, लग्नासाठी 1 महिन्याची सुट्टी तो टाकून येतो, पण ज्या वेळेस लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी त्याला तिकडनं कॉल येतो की तुम्हाला सीमेवर त्या ठिकाणी हजर व्हावं लागतं आणि त्याला दुसऱ्याच दिवशी सीमेवर जावं लागतं. मला सांगा, तर
स्क्रीनवर येणार आहे. आनंदी आनंद वातावरण घरामध्ये होतं, जणू की त्यांची दिवाळी होती. सगळीकडे सांगा सुटला बाप की माझा मुलगा येतो 2 दिवसांनी, माझा मुलगा येतो 2 दिवसांनी. घरात सगळं प्रसन्न वातावरण होतं. दुसऱ्याच दिवशी नितीन राठोडचा 5 वर्षाचा मुलगा आणि 3 वर्षाची मुलगी दोघं टीव्ही समोर बसले. हातामध्ये रिमोट होते. कार्टून बघता बघता रिमोटचं बटन दाबलं आणि त्या टीव्ही मध्ये स्क्रीनवर नितीन राठोडचा फोटो आला. मुलीने आपल्या बाबाचा फोटो पाहिला आणि आईला आवाज दिला, या आई पप्पा, आई पप्पा असं म्हणू लागले. नितीन राठोडच्या पत्नीला असं वाटलं माझ्या पतीने काहीतरी पराक्रम केला असावा, म्हणून माझ्या पतीचा फोटो टीव्हीला आला. आनंदाने हसत हसत समोर आली आणि फोटोकडे बघून ती हसू लागली. हसत असताना तिचं लक्ष त्यांच्या हेडलाईनवर गेलं, नितीन राठोड शहीद होईल. जसं तिने वाचलं दाट जमिनीवर पडली. अंबरडा बोलू लागली, माझा कुंकवाचा धनी कसा मिळाला सोनी, एकाएकी आली हवा, कसा मिळाला आईचा दिवा, कसा मिळाला मला त्याच्या वडिलांशी बोलायचं आहे. नितीन राठोडच्या वडिलांशी बोलणं करत असताना कलेक्टर साहेबांनी सांगितलं, म्हणले बाबा तुमचा मुलगा देशाची सेवा करण्याकरता शहीद झालाय, मला सांगा तुमची शेवटची अपेक्षा काय. बाबाने सांगितलं, म्हटले मी काय शेवटची अपेक्षा करावी, मी एवढीच अपेक्षा देवापुढे केली होती की मी माझ्या मुलाच्या खांद्यावर जावं, पण घडलं असं की माझा मुलगा माझ्या समोर जातोय. बाबा ढसढस रडू लागले. म्हणले बाबा मला सांगा ना मी काय करायचं. म्हणजे एकच उपकार करा, माझ्या मुलाचं प्रेत माझ्या ताब्यामध्ये द्या. कलेक्टर साहेबांनी सांगितलं, म्हणजे बाबा माफ करा, 46 जवान त्या ठिकाणी शहीद झालेले आहेत, कोणाचा हात कुठे कोणाचा पाय कुठे सांगता येत नाही, माफ करा, आम्ही प्रेत करत नाही, पण नितीन राठोडचे कपडे मात्र तुमच्या हातामध्ये देऊ. मला सांगा, ज्या बापाने लहानाचं मोठं केलं, शेवटचं दर्शन सुद्धा त्या बापाला झालं नाही, आणि काय कामाचा तो पैसा. ज्या आईने 9 महिने ओझं वागलं, त्या आईला सुद्धा लेकराचं तोंडही दिसलं नाही, काय कामाचा असेल तो पैसा. आणि आपण सहज म्हणून जातो की त्यांना भरपूर पगार आहे. ज्यावेळेस नितीन राठोडच्या वडिलांना विचारलं की बाबा तुमच्या नितीनचा ज्यावेळेस फोन यायचा तो काय सांगायचा, बाबा एकच सांगायचे
माझ्या रीतीने एकच सांगायचा, जेव्हा आम्ही बर्फामध्ये असतो ना बाबा, आमचा फोन जर लागत नसला तर आम्ही हवेच्या गुंडीशी बोलत असतो आणि सांगतो, "ए गुजरने वाली हवा बता, मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा, मेरे दोस्त को कुछ नाम दे, वही थोड़ी दूर रे वो गली, जा रहती है मेरे दिलवा, उसने प्यार का जाम दे, उसने प्यार का जाम दे, वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी पूर्णिमा, मेरे माँ के पैरों को छूए तुम, उसे उसके बेटे का नाम दे। आते हैं हमें तड़पाते हैं, घर कब आओगे, घर कब आओगे, घर कब आओगे। म्हणून माझा तो देशभक्तांचा आदर करत चला, गावात आले सुखरूप वापस आले, त्याचं स्वागत करत चला, त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी मदत करत चला. आपली वेळ केव्हाचीच संपली, पण ऐका ना, बोलता बोलता जर काही चुकलं असेल तुमची मुलगी म्हणून मला माफ करा, कारण माणूस हा चुकीचा तुकडा आहे, चुका या माणसाकडनंच होतात, पण अशाही काही चुका करू आहे की त्या आयुष्यावर भोगाव्या लागते. म्हणून परत पुन्हा एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करते, मुलीजन मंडळींचे देखील मनापासून आभार व्यक्त करते. पेटीमागच्या बाबा असतील, कुठल्या संस्थेचे मनाला असतील, सगळ्यांचे बरोबर आहे महाराज, सगळ्यांचे टोकार बाबा राहिले होते, बाबांचे देखील मनापासून आभार व्यक्त करते. ज्ञानेश्वर माऊली, नारद माऊली, तुका माऊली, ज्ञानेश्वर माऊली, नारद माऊली, तुका, ज्ञानेश्वर माऊली, नारद माऊली, तुका, ज्ञानेश्वर माऊली, नारद माऊली, तुका. जय हरी मंडळी. उद्याचा कार्यक्रम श्री हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज येवळीकर यांचं 9 ते 11 कीर्तन होईल. उद्याचे वारकरी श्री हरिभक्त परायण रामधन नामदेव माळी यांच्याकडे आहे, त्याची नोंद घ्यावी आणि वर्गणी देण्याची कृपा करावी लवकर लवकर. जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत सावता महाराज की जय.